मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आम्ल आणि आम्लारींची अभिक्रिया झाल्यावर क्षार आणि पाणी तयार होते. यावरून आपण अशा निष्कर्षावरती पोहोचलो होतो की जर एखादा पदार्थ आम्लाशी अभिक्रिया करून क्षार आणि पाणी हे उत्पादित पदार्थ देत असेल तर तो पदार्थ म्हणजे आम्लारी, आणि जर एखादा पदार्थ आम्लारींशी अभिक्रिया करून क्षार आणि पाणी देत असेल तर तो पदार्थ म्हणजे आम्ल. आता हाच सिद्धांत वापरून या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की धातू आणि अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्ल आणि आम्लारी कसे अभिक्रिया करतात ते. चला तर मग उदाहरणासह समजावून घेऊयात. आपण घेतलंय मॅग्नेशियम ऑक्साईड. येथे मॅग्नेशियम हा धातू आहे आणि आपण त्याचे ऑक्साईड याची आम्ल HCl हायड्रोक्लोरिक आम्ल याच्याशी अभिक्रिया करणार आहोत. आता थोडा वेळ व्हिडिओ थांबवा आणि विचार करा की या अभिक्रियेत उत्पादित पदार्थ तयार होतील ते कोणते असतील. या रासायनिक अभिक्रियेच्या आधारे आपण मॅग्नेशियम ऑक्साईड आम्लाच्या संपर्कात आणल्यावर कसा वागतो हे पाहणार आहोत. जर तुमचा प्रयत्न करून झाला असेल तर पुढे पाहूयात. इथे काय होईल, मॅग्नेशियम धन आयन हे क्लोरीन ऋण आयनशी जोडले जाऊन मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2 तयार होईल आणि हायड्रोजन ऑक्सिजनशी जोडले जाऊन तयार होईल H2O पाण्याचे रेणू. आता हे समीकरण संतुलित करण्यासाठी येथे 2 हायड्रोजन आणि 2 क्लोरीन पाहिजेत, म्हणजे येथे आपण लिहूयात 2 HCl. आता पहा, येथे धातूंच्या ऑक्साईडने आम्लाशी अभिक्रिया करून क्षार व पाणी ही संयुगे तयार केली आहेत. पण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की फक्त आम्ल आणि आम्लारी अभिक्रिया करून क्षार व पाणी देतात. तर यावरून हे स्पष्ट होते की धातूंचे ऑक्साईड्स हे आम्लारीधर्मी असावेत. तर येथे मॅग्नेशियम ऑक्साईड हे आम्लारीधर्मी आहे आणि ते आम्लाशी अभिक्रिया करून क्षार म्हणजेच MgCl2 व पाणी H2O ही संयुगे तयार करते. आता खात्री करण्यासाठी आपण अजून एक उदाहरण पाहूया. आता आपल्याकडे आहे कॅल्शियम ऑक्साईड CaO. येथे कॅल्शियम हा धातू आहे. जेव्हा आपण कॅल्शियम ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक आम्ल HCl शी अभिक्रिया करतो तेव्हा या अभिक्रियेत कॅल्शियम हा क्लोरीनशी जोडला जाऊन आपल्याला मिळेल कॅल्शियम क्लोराईड CaCl2. हे एक क्षार आहे आणि हायड्रोजन ऑक्सिजनशी जोडला जाऊन आपल्याला मिळेल पाणी H2O. तर येथे स्पष्ट होते की धातूंचे ऑक्साईड ही अभिक्रिया संतुलित करण्यासाठी आपल्याला लागतील 2 HCl. बरोबर. तर येथे स्पष्ट होते की धातूंचे ऑक्साईड आम्लाशी अभिक्रिया करून क्षार व पाणी ही संयुगे तयार होतात आणि यावरून आपण निष्कर्ष काढला की धातूंचे ऑक्साईड हे आम्लारीधर्मी असतात. पण येथे तुम्हाला प्रश्न पडू शकतो की आम्लारी पाण्यात मिसळल्यावर OH- आयन हायड्रॉक्साईड आयन यांची संख्या वाढते, तर मग कॅल्शियम ऑक्साईड ही आम्लारी कशी काय? तर याचे उत्तर पहा. जेव्हा आपण कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात मिसळतो तेव्हा काय होते, तर कॅल्शियम ऑक्साईड विघटित होऊन कॅल्शियमचा एक धन आयन आणि ऑक्सिजनचा एक ऋण आयन तयार होतो. मग हाच ऑक्सिजनचा एक ऋण आयन पाण्याच्या हायड्रोजन आयनशी मिळून 2 OH- म्हणजेच हायड्रॉक्साईड आयन तयार होतात. तर येथे स्पष्ट होते की धातूंचे ऑक्साईड जेव्हा पाण्यात मिसळतात तेव्हा OH- आयन तयार होतात आणि येथे OH- आयनची संहती वाढत असल्यामुळे आपण म्हणू शकतो की धातूंचे ऑक्साईड्स हे आम्लारीधर्मी असतात. आता हे सिद्ध करण्यासाठी आपण एक प्रयोग करूयात. आपल्याकडे कॅल्शियम ऑक्साईड व पाणी यांचं मिश्रण आहे. जेव्हा आपण त्यात लाल लिटमस टाकतो तेव्हा तुम्ही पाहू शकता की त्याचा रंग निळा होतोय. आपल्याला तर माहितीच आहे की हे फक्त आम्लारीमध्येच घडते. आम्लारीमध्येच लाल लिटमस निळा होतो, म्हणजे नक्कीच धातूंचे ऑक्साईड हे आम्लारीधर्मी असतात. आता मला सांगा बरं, जर धातूंच्या ऑक्साईड्सची आम्लारींशी अभिक्रिया केली तर कोणते उत्पादित पदार्थ मिळतील? उदाहरणार्थ कॅल्शियम ऑक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांच्या अभिक्रियेतून कोणते उत्पादित पदार्थ मिळतील? पहिलं तर इथे अभिक्रियाच होणार नाही. पहा, कॅल्शियम ऑक्साईड तुटून कॅल्शियम आयन व हायड्रॉक्साईड आयन मिळेल. त्याचप्रमाणे
सोडियम हायड्रॉक्साईड तुटून सोडियम आयन व हायड्रॉक्साईड आयन मिळेल. आता याच्या पुढे काय होऊ शकते? दुहेरी विस्थापन अभिक्रिया जरी झाली तरी पुन्हा सोडियम OH- शी जोडला जाऊन पुन्हा तेच NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड तयार होईल. म्हणजे द्रावणामध्ये तेच आयन राहतील, नवीन कोणताही उत्पादित पदार्थ तयार होणार नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की धातूंचे ऑक्साईड हे आम्लारींशी अभिक्रिया करत नाहीत. तर आतापर्यंत या व्हिडिओत जे आपण शिकलो त्यावरून असं म्हणू शकतो की धातूंचे ऑक्साईड आम्लाशी अभिक्रिया करून क्षार व पाणी ही संयुगे देतात. म्हणूनच धातूंचे ऑक्साईड हे आम्लारीधर्मी असतात आणि ते सामान्यतः आम्लारींशी अभिक्रिया करत नाहीत. पण काही अपवाद आहेत, जसे की ॲल्युमिनियम ऑक्साईड किंवा झिंक ऑक्साईड, ते आम्लाशी अभिक्रिया करून क्षार व पाणी हे संयुगे देतात. त्याचप्रमाणे ते आम्लारींशी सुद्धा अभिक्रिया करून क्षार व पाणी देतात. म्हणजे ते दोन्ही आम्लधर्मी व आम्लारीधर्मी असतात. हे काही अपवाद आहेत, पण सामान्यतः आपण असं म्हणू शकतो की धातूंचे ऑक्साईड हे आम्लारीधर्मी असतात, कारण ते आम्लाशी अभिक्रिया करून क्षार व पाणी देतात. आता अधातूंचे ऑक्साईड यांच्याबद्दल माहिती घेऊया. आपल्याकडे आहे कार्बन डायऑक्साईड CO2. कार्बन हा अधातू आहे. जर कार्बन डायऑक्साईडची आपण आम्लारी सोडियम हायड्रॉक्साईडशी अभिक्रिया केली तर या अभिक्रियेत सोडियम कार्बन डायऑक्साईडशी जोडला जाऊन सोडियम कार्बोनेट तयार करेल Na2CO3 आणि त्याचबरोबर पाणी पण तयार होईल. हे समीकरण संतुलित करण्यासाठी आपण इथे 2 सोडियम हायड्रॉक्साईड घेऊयात. तर येथे अधातूंचे ऑक्साईड आम्लारींशी अभिक्रिया करून क्षार व पाणी देत आहेत. पण याआधी आपण पाहिले की आम्ल व आम्लारी यांची अभिक्रिया होऊन आपल्याला क्षार व पाणी ही संयुगे मिळत होती. यावरून आपण असं म्हणू शकतो की अधातूंचे ऑक्साईड हे आम्लधर्मी असतात. पण तुम्ही असे म्हणाल की आम्ल पाण्यात मिसळल्यावर H+ आयनची संख्या वाढते. मग येथे कार्बन डायऑक्साईड H+ आयनची संख्या कशी काय वाढवतो? तर पहा, जेव्हा कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळतो तेव्हा कार्बोनिक आम्ल H2CO3 तयार होतो आणि हे H+ आयन व HCO3- आयन या स्वरूपात अस्तित्वात असते. त्यामुळे आपण म्हणू शकतो की कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळल्यावर H+ आयनची संख्या वाढते. म्हणूनच आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की अधातूंचे ऑक्साईड्स हे आम्लधर्मी असतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण अचूकपणे सांगू शकतो की धातूंचे ऑक्साईड्स किंवा अधातूंचे ऑक्साईड्स हे आम्लधर्मी असतात की आम्लारीधर्मी असतात. जर तुम्हाला अजूनही काही गोंधळ वाटत असेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. इथेच थांबूयात. धन्यवाद.